महाराष्ट्राच्या राजकारणात एकच बातमी वाऱ्यासारखी पसरलीय। ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची चर्चा सुरू आहे। अचानक तब्येत निघडली, तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, डॉक्टरांची टीम धावली, बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, आज सुरू असलेल्या तपासण्या। नेमकं काय घडलंय? परिस्थिती इतकी गंभीर आहे का की राजकारणावर त्याचे मोठे परिणाम होतील? सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा, स्थिती नाजूक आहे अशा चर्चा आणि अधिकृत माहिती येईपर्यंत वाढत गेलेला ताण, जवळपास 30 सेकंद संपूर्ण राज्याची धडधड वाढवणारी ही परिस्थिती होती। पण आता खरी आणि अधिकृत माहिती काय सांगते? पवार साहेबांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते। तपासणीत श्वसन संस्थेशी संबंधित किरकोळ संसर्ग आढळला, मात्र ऑक्सिजन पातळी, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके पूर्णपणे स्थिर असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं। कोणतीही जीवघेणी गुंतागुंत नसल्याचं सांगण्यात आलं असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। काही तास निरीक्षणानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचं जाहीर करण्यात आलं आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला। म्हणजेच चिंताजनक अशी रंगवली गेलेली चर्चा प्रत्यक्षात वैद्यकीय दृष्ट्या नियंत्रणात असलेली स्थिती होती।